त्यानंतर यामध्ये काही आपले कल्चरल वॉक असणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नंट लेडीचं वॉक आहे. त्याचबरोबर काही डॉक्टर वॉक आहे. काही मिसेस वॉक आहे. बेसिकली घर सांभाळणं, जॉब करणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन, की समाजासाठी बाकीच्यांना प्रेरणा भेटेल, असं काहीतरी त्यांनी रिप्रेझेंट करावं, हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश. 23 ऑगस्टला जी बाईक रॅली आहे, ही फक्त रॅली नसून यामध्ये महिलांचा जो उत्साह आहे, आत्मविश्वास, कर्तृत्व याच आणि एकजूटपणा याचं हे सगळं रिप्रेझेंटेशन आहे. प्रेग्नन्सी म्हणजे फक्त आजारपण नाही, तर ती सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही अगोदरसुद्धा 2 वेळेस प्रेग्नन्सी वॉक हा इव्हेंट केलेला आहे. बाळ आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ते फोटो पाहतो, ते बाळाला दाखवतो, तर ती आमच्याकडे आयुष्यभराची एक मेमरी आहे आणि ती कायमस्वरूपी आम्हाला जपून ठेवता येईल. काही महिलांना आनंद भेटत असेल, समाधान भेटत असेल आणि त्याचबरोबर त्यांचं जे थोडंसं आजारपणाची जी स्टेज आहे, ती कुठेतरी दूर निघून जाऊन त्यातनं एक छान गोंडस बाळ ते जन्माला देऊ शकतात. तर का नाही अशा गोष्टी आपण कराव्यात? सगळ्यांची लाईफ आजकाल स्ट्रेसफुल झाली आहे, की फक्त धावपळ, धावपळ आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी मानसिक आरोग्य हे डिस्टर्ब झालंय. खूप ताणतणाव आयुष्यात आहे. अहिल्याबाई होळकरांचं नेतृत्व आणि कर्तृत्व तर देवी सरस्वतीचं ज्ञान, कला आणि बुद्धिमत्ता या दोन्ही प्रेरणादायी शक्तींचा सुंदर संगम साधणारा अनोखा महोत्सव आपल्या अहिल्यानगर शहरात लवकरच पार पडणार आहे. पण हा महोत्सव नेमका कोणता आणि या मागील संकल्पना नेमकी काय, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे या महोत्सवाच्या संकल्पनेमागील एक नाव, डॉक्टर अमोल जाधव. सर्वप्रथम डॉक्टर, मी तुमचं आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. धन्यवाद मॅडम. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या महोत्सवामागचं नेमकं तुमचं संकल्पना काय आहे आणि हा महोत्सव नेमका काय आहे, ह्याचं नाव काय आहे? अहिल्या सरस्वती महोत्सव हा फक्त एक कार्यक्रम नसून हा एक महिलांचा उत्सव आहे. खरं तर महिलांचं कर्तृत्व, आत्मविश्वास किंवा आपली संस्कृती यांचा सुरेख संगम म्हणजे हा उत्सव आहे. आपल्या अहिल्यानगरमधील महिलांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, त्या व्यासपीठावर आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, हा नेमका या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश. अहिल्याबाई होळकर आणि सरस्वती या दोन्हीही नावांचा महोत्सवाशी काय संबंध आहे? अहिल्यादेवी म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व आणि त्याचबरोबर शौर्याचं प्रतीक आणि सरस्वती पाहिलं तर ज्ञान, बुद्धी, कला याचं प्रतीक. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम म्हणजे अहिल्या सरस्वती महोत्सव. त्याची वैशिष्ट्ये बघता इतर कार्यक्रमापेक्षा हा महोत्सव वेगळा कसा? अहिल्या सरस्वती महोत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नाही, तर हा कार्यक्रम घेण्याचा मेन उद्देश की महिलांमध्ये असलेला जो आत्मविश्वास आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, की ते त्यांनी कुठेतरी समाजाला दाखवावं, यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा. अहिल्या सरस्वती महोत्सव हा एक फक्त प्लॅटफॉर्म आपल्या अहिल्यानगरमधील महिलांना उपलब्ध करून देतं. त्यात प्रत्येक महिला ही टॅलेंटेड असते. फक्त एक व्यासपीठाचं गरज असते त्यांना, की आपला जे काही प्रत्येकाच्यामध्ये हिडन टॅलेंट असतं, ते शो करण्यासाठी. तर या महोत्सवाच्या निमित्त, की ज्या आपल्या शहरातील सर्व महिला आहेत, की त्यांनी पुढं यावं आणि एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट म्हणजे फक्त आता बेसिकली घर सांभाळणं, जॉब करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन, की समाजासाठी बाकीच्यांना प्रेरणा भेटेल, असं काहीतरी त्यांनी रिप्रेझेंट करावं, हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश. पण ह्या व्यासपीठामागे या महिलांना उपयोग पडेल का? नक्कीच. कारण प्रत्येक गोष्ट एखाद्या माणसाला असं वाटत असतं, की माझ्यामध्ये असलेलं टॅलेंट कुठेतरी प्रेझेंट करावं. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहिलं, की सोशल मीडियावर रील्स असतील किंवा Facebook असेल, बरेच महिला असेल किंवा नवीन जनरेशन आहे, ते आपलं टॅलेंट प्रेझेंट करत असतात. पण जर एक प्रॉपर प्लॅटफॉर्म जर भेटला, तर तुम्ही विचार करा, की
एक महिला ती किती जणांना प्रेरणादायी ठरू शकते. आम्ही 2 वेळेस अगोदर असे कार्यक्रम घेतलेले आहेत. ज्यावेळेस 5 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाचा विचार करतो, तर बऱ्याच जणांना यातनं करिअर करण्याची संधी भेटली आणि आज ते खूप चांगल्या लेव्हलला गेलेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या अहिल्यानगरप्रती किंवा समाजाप्रती आपण काहीतरी असं केलं पाहिजे, की जे सगळ्यांना यूज होईल. हॉस्पिटल असेल, पेशंटची ट्रीटमेंट असेल, हे तर पॅरलली चालूच असतं. पण एक सोशल गॅदरिंग असणं खूप गरजेचं आहे आणि अहिल्या सरस्वती महोत्सव म्हणजे हे आपल्या सर्व शहरासाठी एक सोशल गॅदरिंग आहे आणि एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. डॉक्टर, 23 ऑगस्टच्या बाईक रॅलीबद्दल आम्हाला काय सांगाल? 23 तारखेला जी रॅली आहे, त्या रॅलीचं नावच आहे अहिल्या शक्ती रॅली. महिलांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आलेली आहे. ही रॅली आपलं जे पारंपरिक वाद्य आहे किंवा पारंपरिक वेशभूषा आहे, ह्या परिधान करून प्रोफेसर चौकामध्ये अहिल्यादेवी आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना करून आपण ते सुरू करणार आहोत. नगरमधील महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा. कारण आपल्याला आपलं कल्चर रिप्रेझेंट करण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आणि ही जी रॅली आहे, ही प्रोफेसर चौकापासून सुरू होऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत समाप्त होणार आहे. तर दुपारी 3 वाजता 23 तारखेला मी सर्व अहिल्यानगर मधील महिलांना आवाहन करतो, की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हा. डॉक्टर, 30 ऑगस्टचा जो मेन इव्हेंट आहे तो साधारण कसा असणार आहे? 30 तारखेचा जो इव्हेंट आहे, त्यामध्ये आपण आपलं कल्चर आणि आता मॉडर्नायझेशन या 2 गोष्टींचा सुंदर मिलाप करणार आहोत. 30 तारखेला असणारा अहिल्या सरस्वती महोत्सव हा आपण काही ठराविक महिलांच्या हस्ते मशालीद्वारे उद्घाटन करून सुरू करणार आहोत. त्याचबरोबर ज्या लोकांमुळे म्हणजे त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, की ज्यांनी आपल्या अहिल्यानगरचं नाव हे एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, त्यांना अहिल्या सरस्वती पुरस्कार म्हणजे अहिल्या गौरव पुरस्कार आणि सरस्वती गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करणार आहोत. याचबरोबर आपली जी संस्कृती आहे, ज्या गोष्टीमुळे आपल्याला आपली जी संस्कृती आहे त्याचा एक छान असा अहिल्या ॲक्ट आपण 30 तारखेला प्रॉपर कोरिओग्राफ करून म्युझिकल डान्सिकल ॲक्ट असा बसवलेला आहे. त्याचा सुद्धा लाभ आपले सगळे नगरकर घेऊ शकतात. त्यानंतर यामध्ये काही आपले कल्चरल वॉक असणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नंट लेडीचं वॉक आहे. त्याचबरोबर काही डॉक्टर वॉक आहे, काही मिसेस वॉक आहे आणि एक प्रत्येक अहिल्यानगरकरांना जे पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांना स्टेजवर येण्यासाठी संधी मिळावी म्हणून आपण एक फॅमिली वॉक सुद्धा यामध्ये ठेवलेला आहे. हे सगळं करत असताना थोडंसं नऊवारी साजमध्ये एक नऊवारी साज वॉक हा सुद्धा आपल्या संस्कृतीचं छान एक प्रदर्शन व्हावं या उद्देशाने ठेवण्यात आलेला आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने 30 तारखेचा जो अहिल्या सरस्वती महोत्सव आहे, तो एका फ्लोमध्ये पूर्ण असं डिझाइन केलेलं आहे. तर मी आपल्या आय लव्ह नगरच्या माध्यमातनं सर्व नगरकरांना विनंती करतो, की जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी व्हा. डॉक्टर, जसं की तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे वॉक तुम्ही ठेवलेले आहेत. पण आता ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मॉडेलिंग वॉक म्हणजे ऑडिशन्स घेतले आहेत त्याचे. तर ते नेमके का घेतलेत? का ठेवलेले आहेत? काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात. जसं आपण आपलं कल्चर प्रेझेंट करतो, त्याचबरोबर ज्या गोष्टी बदलल्यात, प्रत्येकाला असं वाटतं की आता बरेच जणं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी ट्राय करतात. त्यांना सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म भेटत नाही. तर मॉडेलिंग ऑडिशन ठेवण्याचं कारण एवढंच आहे की जे काही न्यू यंगस्टर आपल्या शहरातले आहेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटावा. तो प्लॅटफॉर्म भेटल्यानंतर त्यांना चांगलं ग्रूम करता यावं आणि एक प्रॉपर कोच असेल, तर त्यांच्या अंडर ते
उद्या त्यामध्ये करिअर सुद्धा करू शकतात. तर ही एक संधी उपलब्ध करून देणं एवढाच याच्या मागचा एक उद्देश आहे. डॉक्टर, जसं की तुम्ही सांगितलं की गर्भवती महिलांसाठी पण तुम्ही वॉक ठेवलाय, पण आता ही जी कल्पना आहे गर्भवती महिलांचा वॉक, ही तुम्हाला सुचली कशी नेमकी? प्रेग्नन्सी म्हणजे फक्त आजारपण नाही, तर ती सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही अगोदर सुद्धा 2 वेळेस प्रेग्नन्सी वॉक हं. हा इव्हेंट केलेला आहे. तर त्यामधनं आम्हाला जे फीडबॅक आले, हे खूपच वेगळे होते, की ज्या महिला त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, हं. त्यांनी त्यांचे अनुभव ज्यावेळेस सांगितले, तर असं वाटलं की आयुष्यामध्ये प्रत्येक भेटलेली गोष्ट ही आपण सेलिब्रेट केली पाहिजे. त्यातनं आनंद घेतला पाहिजे. हं. प्रेग्नन्सी ही ऑलरेडी थोडीशी मानसिक ताणतणावाची गोष्ट असते. पण असा जर एखादा इव्हेंट आपण केला, तर ती महिला खूप आनंदाने त्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्याला, डिलिव्हरीला सामोरे जाऊ शकते आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तिच्या आयुष्यात निर्माण होतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की अगोदर आम्ही 2 वर्ष हा इव्हेंट घेतला होता. तर त्यांचे ज्यावेळेस आम्ही फीडबॅक पाहिले किंवा आता कार्यक्रम करण्याच्या अगोदर सुद्धा त्यांचे आम्ही फीडबॅक घेतले, की प्रोग्राम करावा का? तुमचे अनुभव कसे होते? त्यांनी असं सांगितलं, की तो आमच्या आयुष्यातला एक खूप वेगळा क्षण होता आणि तो आम्ही कधीच विसरू शकत नाही. बाळ आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ते फोटो पाहतो, त्या बाळाला दाखवतो, तर ती आमच्याकडे आयुष्यभराची एक मेमरी आहे आणि ती कायमस्वरूपी आम्हाला जपून ठेवता येईल. हं. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं, की अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत, की आउट ऑफ द ट्रॅक जाऊन, की ज्याने खरंच काही महिलांना आनंद भेटत असेल, समाधान भेटत असेल आणि त्याचबरोबर त्यांचं जे थोडंसं आजारपणाची जी स्टेज आहे, ती कुठेतरी दूर निघून जाऊन त्यातनं एक छान गोंडस बाळ ते जन्माला देऊ शकतात. तर का नाही अशा गोष्टी आपण कराव्यात? अगदी बरोबर. डॉक्टर, माझा असा प्रश्न आहे तुम्हाला, की आता हा जो कार्यक्रम तुम्ही राबवताय, याची खरंचच आपल्या शहराला गरज आहे का? काय सांगाल त्याबद्दल? समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या लोकांकडनं बरेच फीडबॅक येतात. सगळ्यांची लाईफ आजकाल स्ट्रेसफुल झाली आहे, की फक्त धावपळ, धावपळ आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी मानसिक आरोग्य हे डिस्टर्ब झालंय. हं. खूप ताणतणाव आयुष्यात आहे. तर हे सगळं आयुष्यामधनं जावं, एक आनंददायी वातावरण निर्माण व्हावं, एक आत्मविश्वास वाढवावा आणि ज्या काही आपल्या कला आहेत, त्या साजऱ्या करता याव्यात. य या उद्देशानं खरं तर अहिल्या सरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. आपण पाहतो, की आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा यामध्ये आपलं योगदान देत असतो. अहिल्यानगरमध्ये आपली नाट्य परिषद असेल किंवा काही सिंगिंग करणारे कलाकार असतील, वेगवेगळ्या कला आहेत. यातनं ते आपल्या अहिल्यानगरचं नाव एक वेगळ्या लेव्हलला घेऊन जातात आणि यातनंच महाराष्ट्राचं नाव मोठं होतं. तर असे इव्हेंट केल्यानंतर जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, तिला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अहिल्यानगरने का असा इव्हेंट नाही करावा? हं. याच इव्हेंटमुळं आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या लेव्हलला येऊ शकतो. आज हा इव्हेंट फक्त अहिल्यानगरकरांसाठी आहे. आम्हाला याच वर्षी बरेच जण विचारत होते, की आम्ही यात पार्टिसिपेट होऊ शकतो का? आम्ही त्यांना विचारलं, "तुम्ही प्रॉपर कुठले?" नाशिक असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, इथनं बऱ्याच जणांच्या आम्हाला एंट्री आल्या. पण आमचा जो उद्देश होता, की अहिल्यानगरमधल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करायचा. म्हणून आम्ही बाहेरच्या एंट्री जो मेन 30 तारखेचा कार्यक्रम आहे, यात घेतल्या नाही. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच, की जेन्युइनली आपल्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा. अहिल्यानगरचं नाव सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अजून वरच्या लेव्हलला यावं, हं. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, की या महोत्सवात लोकांनी का सहभागी व्हावं किंवा का यावं असं तुम्हाला वाटतं? अहिल्या सरस्वती महोत्सव हा फक्त एक कार्यक्रम नसून हा एक अनुभव आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा, आत्मविश्वासाचा, सन्मानाचा आणि त्याचबरोबर सौंदर्याचा. जर आपण सगळ्यांनी मिळून
हे जर सेलिब्रेट केलं नाही तर हा महोत्सव होऊ शकत नाही. वैयक्तिक इव्हेंट असेल तर त्यामध्ये आपण सिलेक्टेड लोकांना बोलवतो, पण ज्यावेळेस महोत्सव होतो तर सगळ्यांचा सहभाग यामध्ये गरजेचा आहे. जर आपल्या अहिल्यानगरला खरंच एक मानाचं प्रतीक बनवायचं असेल तर सगळ्यांचे हात एकमेकांमध्ये धरून आपल्याला चालावं लागेल. तर आपलं अहिल्यानगर आपण विचार करतो याच्या पलीकडे काहीतरी आहे, हे जर पाहायचं असेल तर नक्कीच सगळ्यांनी अहिल्या सरस्वती महोत्सव या कार्यक्रमाला यावं. मी सर्व नगरकरांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी 30 तारखेला दुपारी 3 वाजता नंदनवन लॉन येथे यावे. या कार्यक्रमासाठी जे पास लागतात ते सरस्वती हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. डॉक्टर, तुम्ही आमच्या आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या महोत्सवाबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि या महोत्सवासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅडम.